या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आहे। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळत आहेत। पत्नी करुणा मुंडेंनी केलेले आरोप आता कोर्टाने मान्य केलेले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहेत। करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी आरोप केलेले होते। आता या सगळ्या प्रकरणी कोर्टाकडून आरोप हे सिद्ध झाल्यानंतर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळताना दिसतायत। कोर्टाकडून हे आरोप मान्य करण्यात आलेले आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच आपण पाहतोय की मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये ते आता दोषी आढळून आलेले आहेत। त्यांचीच पत्नी करुणा मुंडे यांनी अनेक आरोप त्यांच्यावरती केले होते आणि आता कोर्टाकडून याबाबत मान्यता जी आहे ती दिलेली आहे। कारण वांद्रा फॅमिली कोर्टाकडून हा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की मागच्या अनेक वर्षापासून करुणा मुंडे यांचा लढा सुरू होता। अनेक आरोप त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केले होते। मात्र आता दर महिना 2 लाख रुपयांची पोटगी त्यांना देण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे मोठा धक्काच म्हणावा लागेल। आधीच आपण पाहतोय की मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप आहेत, त्यातल्या त्यात आता हा एक नवीन त्यांना झटकाच म्हणावा लागेल। मात्र मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत आणि अशातच आता घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये ते दोषी आढळलेले आहेत। त्यामुळे आता दर महिना त्यांना करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी जी आहे ते देण्याचे आदेश कोर्टाकडून त्यांना दिलेले आहेत। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत असताना दुसरीकडे हा निर्णय समोर येणं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्यासारखं आहे, पाय खोल्यात जाण्यासारखं आहे। निश्चितच आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आधीच धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात आहेत। एकीकडे अंजली दमानिया ह्या वारंवार त्यांच्यावरती आरोप करतायत, पुरावे सादर करतायत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। मात्र आता यानंतर पक्षाच्या वतीनं काय भूमिका घेतली जाते, स्वतः धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देते, आता याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, हा निर्णय देत असताना नेमका कोर्टानं काय सांगितलेलं आहे? निकष काय नेमके लावण्यात आलेले होते? कारण हा आरोप गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे करुणा मुंडेंनी केलेला। या सगळ्या प्रकरणी करुणा मुंडेंनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। निश्चितच, कारण अनेक आरोप जे आहेत करुणा मुंडे मागच्या अनेक वर्षांपासून त्या करत आहेत। ज्या पद्धतीत आता कोर्टाचे निकष जे आहे ते ऑर्डर कॉपी पुढ्यात आल्यानंतर दुपारनंतर ज्या ऑर्डर कॉपीमध्ये काय काय म्हटलेलं आहे हे सगळेच निकष जे आहेत ते आपल्या समोर येतील। पण तत्काळ आपण पाहतोय की कोर्टाकडून करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत। कारण त्यांना मुलं देखील आहेत। मात्र या सगळ्याच बाबी गृहीत धरून मात्र 2 लाखांची पोटगी देण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आता दर महिना त्यांना ही पोटगी देण्यातच येणार आहे। त्यामुळे एकीकडे आपण मीनाक्षी, पण असं सुद्धा कळतंय करुणा शर्मानं दरमहा 15 लाखांची पोटगी मागितलेली होती, पण या ठिकाणी दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी करुणा शर्मा ज्या आहेत त्या वरच्या कोर्टात जाऊन अपील करणार असल्याचं देखील कळतंय। काय अपडेट समोर येत आहेत? मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मीनाक्षी, धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरण आणि या प्रकरणी आता धनंजय मुंडे दोषी आढळत आहेत। वांद्रे कोर्टाचा हा निर्णय, करुणा शर्माचे आरोप आता कोर्टाकडून मान्य करण्यात आलेले आहेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मा यांचे आरोप मान्य केलेले आहेत आणि त्यानुसार मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी आढळताना दिसतायत। या सगळ्या प्रकरणी आता करुणा शर्माला धनंजय मुंडे यांना 2 लाखांची
पोडगी द्यावी लागणार आहे. दरमहा खरं तर 15 लाखांची पोडगी मागण्यात आलेली होती अशी माहिती मिळतेय, पण आता 2 लाखांची पोडगी देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अपेक्षित पोडगी मिळण्याकरता हायकोर्टात जाणार असल्याचं देखील करुणा शर्मा यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. धनंजय मुंडे गेले अनेक दिवस खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात दबाव वाढताना दिसतोय. कालच आपण जर पाहिलं, परवाच अगदी अंजली दमानिया यांनी देखील तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना काय घोटाळा झाला या संदर्भात पोलखोल केलेली होती. या सगळ्याविषयी बोलण्याकरता कायदेतज्ञ असीम सरोदेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सरोदे सर, काय दिक्कत या सगळ्या संदर्भात अतिशय महत्वाचा खरं तर हा सगळा निर्णय गेले अनेक वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का? कौटुंबिक नातेसंबंधांबद्दलच्या केसेसमध्ये करुणा मुंडे यांची बाजू ही जास्त ताकदवान होती हे मला नक्की माहिती आहे. कारण की त्या स्वतः माझ्याकडे 2 वेळा येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी मला सगळं प्रकरण सांगितलं आणि सल्ला सुद्धा घेतला होता. त्यामुळे मला हे माहिती आहे नक्की की त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार आहे, त्याच्यामध्ये दुर्लक्ष मुद्दामून करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे नातेसंबंधांचं शोषण आहे, त्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक काही प्रसंगी देण्यात आलेली आहे. मुलं झाल्यावर सुद्धा मुलांची जबाबदारी घेणं या संदर्भात सतत मागण्या त्यांना करावं लागलेल्या आहे. त्यामुळे कायद्यामध्ये हे सगळे जे गैरप्रकार आहेत त्याला कौटुंबिक हिंसाचार असं म्हणतात किंवा क्रूरता असं म्हणतात, त्याला क्रुएल्टी आपण म्हणतो. तर ती कौटुंबिक नातेसंबंधातली क्रुएल्टी आणि सगळ्या प्रकारचे डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे 4 प्रकारचे आहेत डोमेस्टिक व्हायलन्स. एक आहे मानसिक शारीरिक हिंसा करणे, आर्थिक हिंसाचार करणे म्हणजे जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा पैसे न देणे किंवा आर्थिक कुचंबना करणे, अपमान करणे, आणि लैंगिक हिंसाचार आहे. तर अशा प्रकरणामध्ये त्यांची बाजू वरचढ होती हे मला आधीपासून माहिती होतं. त्यामुळे याबद्दलचा जो निर्णय आलेला आहे त्याबद्दल गंभीर निर्णय आता धनंजय मुंडे यांना घ्यावा लागणार आहे. अगदी सरोदे सर, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते का? कारण आधीपासूनच खरं तर त्यांनी राजीनामा द्यावा याकरता दबाव वाढत चाललेला आहे. त्यात आता हे प्रकरण समोर येत आहे. नैतिक कारणांवरून राजीनामा देण्याची पद्धत आता कालबाह्य झालेली आहे. सगळेजण अत्यंत बेशरम, निर्लज्ज आणि पत्थर काय म्हणतो आपण त्याला, असे बोजड झालेले आहेत. आणि त्यामुळे कोणी मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो ते सुद्धा आपल्या पक्षातल्या लोकांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागत नाही. कारण की ज्यांनी नैतिकतेच्या आधारे जर मागितला राजीनामा तर त्यांना सुद्धा नैतिक प्रश्न हे लोक विचारतात. प्रत्येकाच्या फायली एकमेकांनी ठेवलेल्या आहेत एकमेकांकडे दबाव निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून धनंजय मुंडेंनी खरं तर राजीनामा देण्याची गरज आहे. राजकारणामध्ये ते असताना, ते समाज जीवनामध्ये असताना त्यांचं सगळंच जीवन जे आहे त्याचं क्रॉस चेकिंग होत राहत असते. लोक हे सगळं बघत असतात. अशा वेळेस अशा प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या मंत्रिमंडळात घेऊ नये हेच अपेक्षित खरं म्हणजे संविधानाला सुद्धा आहे. परंतु काही लिखित नियम नसेल अशा वेळेस नैतिक आधारे राजीनामा देण्याची उच्च विद्याविभूषता हे लोक दाखवू शकत नाही. सरोदे सर, अगदी शेवटचा सवाल. खरं तर या सगळ्या प्रकरणी आता अशी एक माहिती समोर येते, करुणा शर्मा यांना जी आता 2 लाख रुपयाची पोडगी दरमहा द्यायची आहे, खरं तर त्यांनी 15 लाखाची मागणी केलेली होती. आता या सगळ्या प्रकरणी त्या हायकोर्टात जाणार असल्याचं सुद्धा कळत आहे. हायकोर्टात गेल्यानंतर पुन्हा या सगळ्या प्रकरणी चौकशी होईल, सुनावणी होईल. करुणा शर्मा यांना कितपत न्याय मिळू शकतो की या कोर्टाचा नियम कायम राहू शकतो? कशी एकूणच निकष या सगळ्या निकालावर लागू शकतात? त्यांनी 15 लाख रुपये जी महिन्याची भत्ता मागितला होता किंवा आर्थिक मदतीची मागणी केली होती 15 लाख रुपये महिना, ती अत्यंत अवास्तव स्वरूपाची आहे. त्यांना 2 लाख रुपये महिना दिला पाहिजे हे जे आदेश झालेले आहे हे धनंजय मुंडे यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत जे माहिती आहेत आपल्याला त्याच्या दृष्टीने कमी आहेत हे नक्की आहे. त्यामुळे थोडीफार हायकोर्टामध्ये त्यांना ही पोटगीची रक्कम वाढवून मिळू शकते, पण 10 लाख 15 लाख हे नक्कीच मिळणार नाही हे मी आपल्याला सांगू शकतो. त्यामुळे त्यांना जसा मार्ग आहे करुणा मुंडेंना इथे जाण्याचा
उच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचा, तसंच धनंजय मुंडे यांना सुद्धा अपील करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. ते सुद्धा अपील करू शकतात की ही 2 लाख रुपये दिलेली जी पोटगीची रक्कम आहे ती दरमहा देण्याचे आदेश आहे ते चुकीचे आहे, याबद्दल मांडणी ते सुद्धा करू शकतात. अगदी धन्यवाद सरोदे सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.